तर दुसरीकडे बेकायदेशीरपणे फी वाढ केल्यानं नाशिकच्या केम्ब्रिज शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यातला वाद चिघळत चाललाय। फी न भरलेल्या 33 विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला। शिक्षण हक्क कायद्याचं हे उल्लंघन असल्याचा ठपका ठेवून शाळेविरोधात गुन्हा दाखल झालाय। तर या कारवाईला न जुमानता व्यवस्थापनानं 3 दिवस शाळा बंद ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय। नाशिकच्या केम्ब्रिज शाळेच्या मुजोरीचा मोठा फटका पालकांना बसतो। शाळा व्यवस्थापनाने बेकायदेशीर शुल्क आकारणी केली, त्याला काही पालकांनी विरोध केला। गेल्या 14 महिन्यांपासून हा वाद न्यायप्रविष्ट आहे। तरीही शाळा व्यवस्थापनाने 33 विद्यार्थ्यांचे दाखले थेट पोस्टाने त्यांच्या घरी पाठवून दिले। शाळेच्या या कारभाराविरोधात पालक सातत्यानं लढा देत आहेत। पालकांनी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाकडे धाव घेतली। शाळेच्या मनमानी विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावर शाळा व्यवस्थापनाने चक्क 3 दिवस शाळाच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। प्रशासनाकडे, अधिकाऱ्यांकडे, आमचे जे आमदार खासदार आहे यांच्याकडे नेऊन त्यांच्या दारात आम्ही गणाने मांडतोय की पहिलं तर आमच्या मुलांना त्यांनी शाळेमध्ये घ्यावं आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी आहेत आपण बसून सोडवूया। परंतु शाळा अशी मुजर आहे की ते आमदार खासदारांनाही ती दाद देत नाही। अशा प्रकारे शाळा बंद पाडणं म्हणजे मुलांचं शैक्षणिक नुकसान करणं आहे। यासाठी त्यांनी शिक्षण खात्याची परवानगी घेतली का? शिक्षण खातं पेपरमधून सांगताय की हे चुकीचं आहे, पण मग तुम्ही जर आदेश काढत आहात आणि परत शाळा ते जुमानतही नसेल, अगदी शाळा उघडी ठेवायची की नाही यावर सुद्धा, तर माझ्या मते शिक्षण खात्याचं या महाराष्ट्र राज्यामध्ये काहीच अंकुश नाही आहे, हे चित्र स्पष्ट होतं। संस्थाचालकांनी कोणतीही परवानगी न घेता शाळा बंद ठेवल्याने हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शाळा बंद ठेवल्याची नोटीस शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली। मात्र विद्यार्थ्यांना नेमका कोणापासून धोका आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही। या संदर्भात शाळा प्रशासनाशी आम्ही सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसादच दिला नाही। शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। स्पष्ट शब्दात मुख्याध्यापक आणि प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की सदरची शाळा तात्काळ तुम्ही सुरू करावी आणि आजच्या रिपोर्टनुसार, माझ्या केंद्र प्रमुखांच्या भेटीच्या अहवालानुसार आज सदरच्या शाळेत 10वी, 11वी, 12वीचे वर्ग भरले होते। उद्यापासून सर्व शाळा नियमितपणे भरवण्याचं आश्वासन, लेखी आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। इंग्रजी माध्यमिक शाळांची मुजोरी नेहमीचीच झाली। प्रशासनही त्यांच्यावर कारवाई करताना कठोर भूमिका घेतली, त्यामुळे पालकांची मुस्कटदाबी होती। शाळांच्या या मुजोरीत विद्यार्थ्यांना खरंच शिक्षणाचा अधिकार मिळणार का, हा प्रश्नच आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।